नमस्कार बालमित्रांनो. सुनंदा आजीच्या गोष्टी सीझन 6मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण माहिती घेणार आहोत ती पाणबुडीबद्दल. पाणबुडी म्हणजे सबमरीन. तिचा शोध कोणी लावला, कधी लावला, तिचा उपयोग काय, महत्त्व काय इत्यादी अनेक गोष्टींबद्दल गोष्टीरूप माहिती. तर आता ऐकूया या सबमरीन म्हणजेच पाणबुडीबद्दल. पण त्यापूर्वी आपण ऐकूया खानवेलकरांनी लिहिलेली ही कविता. कमाल आहे विज्ञानाची पाणबुडी निर्मिली, संचार तिचा तर सागरामध्ये युक्ती नवी शोधली. समुद्राच्या तर तळात जाते, दीर्घकाळ ही ठाण मांडते. संरक्षण शिक्षण संशोधन करुनी, नित्य नवे तर ज्ञानही देते. तर ही पाणबुडी म्हणजे पाण्यावर तरंगणारं नाही, तर पाण्याखाली फिरणारं वाहन म्हणजेच पाण्याखालची बोट किंवा जहाज. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात अंडर वॉटर क्राफ्ट. याचा शोध जवळजवळ 405 वर्षापूर्वी नेदरलँड्समध्ये 1572 साली जन्मलेल्या कॉर्नेलिस ड्रेबेल यांनी लावला. हा कॉर्नेलिस खरं तर एक उत्तम उद्योजक होता. पेंटर, एनग्रेवर किंवा ग्लास कटिंग करून चष्मे, मायक्रोस्कोप बनवणे, दुर्बीण बनवणे हे तर त्याचे आवडीचे उद्योग. पण इंजिनिअरिंगमध्ये पण तो खूप वाकबगार होता आणि त्यांनीच 1620मध्ये या पाणबुडीचा शोध लावला. पण हा शोध किंवा पाणबुडी म्हणजे वॉटरक्राफ्ट याचा खरा उपयोग झाला तो मात्र 1414 ते 1418मध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धात. या पाणबुडी जहाजाचे खूप प्रकार आहेत. अगदी 1-2 माणसांना घेऊन खाली पाण्यात उतरायचं आणि काही तास राहून कामं करून परत वरती येणाऱ्या पाणबुड्या, तर काही रशियन बनावटीच्या टायफून क्लास पाणबुड्या ज्या सलग 6-6 महिने समुद्रात पाण्याखाली राहतात, अनेक कामे करतात आणि त्यांच्या गरजेप्रमाणे वरती येतात. आता पाणबुडी समुद्राच्या खाली जाते आणि तिचे खूप उपयोग होऊ शकतात हे कळाल्यावर अनेक कारखानदारांनी पाणबुडीच्या मूळ स्ट्रक्चरमध्ये अनेक सुधारणा केल्या, पेटंट्स घेतली आणि पहिलं पेटंट 1747 साली इंग्लंडमधल्या नाथिनेल सायमन या कंपनीने मिळवलं. लेदर बॅगमध्ये पाणी भरून बोट पाण्याच्या खाली न्यायची आणि बॅगेतलं पाणी काढून टाकून परत ती पृष्ठभागावर आणायची. पण सबमरीन्स म्हणजे या पाणबुड्यांची खरी प्रगती झाली ती 19व्या शतकात. सबमरीन्सच्या ऊर्जेचा स्रोत किंवा पॉवर सोर्स याच्यासाठी डिझेल, इलेक्ट्रिक सिस्टीम, बॅटरी चार्जिंग एवढंच नाही तर न्यूक्लिअर पॉवर वापरून बॅटरीज चार्ज व्हायला लागल्या. यामुळे ही सबमरीन समुद्राखाली अनेक तास, अनेक महिने राहून काम करायला लागल्या आणि समुद्राच्या आत दडले तरी काय हे विश्व संशोधन, संरक्षण आणि शिक्षण या तीनही पद्धतीत हळूहळू उलगडायला लागलं. आता पुढचा प्रश्न एकीकडे यायला लागला तो म्हणजे ही सबमरीन्स समुद्रात खाली त्यांची स्टॅबिलिटी कशी वाढवायची. त्यासाठी वॉटर बलास्ट टँक्स वापरले गेले. कधीकधी ते पाण्याने भरलेले असायचे तर चक्क सॉलिड मटेरियलने भरलेले असायचे. म्हणजे पाणी टँकमध्ये भरलं की बोट खाली पाण्यात जायची आणि पाणी काढून कॉम्प्रेस एअर त्याच्यामध्ये भरली की बोट यायची पृष्ठभागावरती. आता सबमरीन्सचं विश्व हळूहळू चांगलंच स्थिरावत होतं, विस्तारत होतं, सुधारतही होतं. रशिया जपान युद्धात पहिल्यांदा आणि नंतर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात तर दारुगोळा साठवणं, शस्त्रास्त्रे यांचा मारा करणं इत्यादीसाठीही पाणबुड्या वापरल्या गेल्या. एवढंच नाही तर शत्रूचा अन्नपुरवठा तोडणं, काही माल चोरट्या पद्धतीने जर येत असेल तर त्याचा शोध घेणं इत्यादी अनेक गोष्टी त्यामुळे शक्य व्हायला लागल्या. सबमरीन्स म्हणजेच आपली ही पाणबुडी बोट किंवा पाणबुडीचं जहाज ते असतं आयर्न किंवा स्टीलनी बनवलेलं. आत्तापर्यंतची सर्वात लहान जी सबमरीन होती तिचं नाव मात्र होतं बिग, BIG बिग. होती फक्त 620 किलो वजनाची आणि 5 मीटर लांब. तर सगळ्यात मोठी रशियन बनावटीची बोट आहे 175 मीटर लांब, 23 मीटर रुंद आणि ही बोट जवळजवळ 48,000 टन पाणी सोडत असे. मित्रांनो, एवढं पाणी म्हणजे किती माहिती आहे का? जवळजवळ ऑलिम्पिकचे स्टँडर्ड साईजचे 19 स्विमिंग पूल्स एवढं पाणी एकटी सबमरीन सोडत असे. या
सबमरीनमध्ये जागा कमी असते, पण होती जवळजवळ 19 एअरटाईट कंपार्टमेंट्स, 90 माणसं, 16 बंक बेड्स आणि फक्त एक टॉयलेट. आता हे सगळं ऐकल्यावर म्हणजे मुख्यतः दारुगोळा, शस्त्रास्त्र यांच्याबद्दल. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या पाणबुड्या जर संरक्षण क्षेत्रात इतकी महत्त्वाची कामं करतात तर नक्कीच शत्रूची नजर त्यांच्यावर असणारच. पण रडारच्या रेडिओ वेव्हजमध्ये किंवा त्यांच्या मदतीने सबमरीन्सला पाण्याखाली शोधू शकता येत नाही. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं? तंत्रज्ञानही एकीकडे खूपच प्रगत होते, तर साऊंड वेव्ज म्हणजे सोनार टेक्नॉलॉजी, या वेव्ज पाण्याखाली प्रवास करतात आणि आपलं लक्ष बरोबर शोधू शकतात. पण पाणबुड्या समुद्राच्या तळाशी किती खोल जातात ही गुप्तता मात्र सर्वच देशांनी पाळली आहे. पाण्याच्या खाली आपण जसे जसे जातो ना, तसं पाण्याचं प्रेशर कित्येक पटीने वाढतं. म्हणून अनेक पाणबुड्या रोबॉटिक्स पद्धतीने काम करतात. काहींचे प्रोग्रॅम्स आधीच ठरवलेले असतात, म्हणजे रोबोटच्या मदतीने ठराविक वेळात ठराविक काम करायचं आणि पृष्ठभागावर यायचं. तर काही वेळेला टेलेकॅमेरेज बसवलेले असतात, ते पृष्ठभागावरून काम करतात, म्हणजे पृष्ठभागावरून ऑपरेट करता येतात. त्यांची रेंज आणि त्यांचा फ्लेक्झिबल अँगल या सर्वांमुळे महिनोन्महिने समुद्राच्या तळात काम करणाऱ्या मोठ्या मोठ्या सबमरीन्स यांच्याकडनं खूप महत्त्वाची माहिती आपल्याला मिळू शकते. पाणबुडीचे मुख्य भाग म्हणजे त्याचं हल किंवा त्याची आयर्न बॉडी आणि त्यावर बसवलेले टॉवर्स. यापैकी एक टॉवर नॉर्मल निरीक्षणासाठी असतो, पण ज्याला पेरिस्कोप बसवलेला असतो तो टॉवर मात्र शत्रू एक्झॅक्टली कुठच्या दिशेने मारा करतोय, कुठच्या दिशेने येतोय, आपण शत्रूवर कुठून निशाणा साधायचा यासाठी असतो. काही असतात ते सुपर हाय फ्रिक्वेन्सी डायरेक्शन टॉवर्स, तर काही असतात व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी टॉवर्स ज्याच्यामध्ये अँटेना बसवलेला असतो. आणि ह्या VHF टॉवर्सचा उपयोग होतो कम्युनिकेशनसाठी. म्हणजे आसपासची जहाजं, बोटी पाण्याखाली आहेत किंवा पृष्ठभागावर असतील, कुठेही असतील, तरीसुद्धा या वाहनांना किंवा या बोटींना एकमेकांशी संवाद करता येतो. सबमरीन्स या मुख्यतः काळ्या रंगाच्या पेंटने रंगवलेल्या असतात, म्हणजे काळ्या असतात बाहेरून. याचं कारण मुख्य म्हणजे जर कधी बॅटरी चार्जिंगसाठी पृष्ठभागावर यायचं झालं तर त्या नेहमी रात्रीच्या अंधारात वरती येतात. आणि दुसरं म्हणजे टॉयलेटमध्ये जमा झालेला कचरा किंवा घाण असं आपण म्हणू, ती टाकण्यासाठी सुद्धा त्यांना पृष्ठभागावर यावं लागतं. आणि तसंही आपण पकडले जाऊ नये म्हणून त्यांचा स्पीड हा अत्यंत कमी असतो. म्हणजे सायलेन्स स्पीड असं म्हटलं तर हरकत नाही, कारण जेवढा स्पीड कमी तेवढा या पाणबुडीचा आवाजही कमी. पण खरं तर सबमरीन्सना सापडवणं हा चोर पोलिसासारखा खेळ आहे. आत्ता आपण बघितलं त्याप्रमाणे त्यांची बॉडी असते स्टीलची बॉडी असल्यामुळे बाहेरच्या बाजूनी चुंबकीय क्षेत्र तयार होतं, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि मग सबमरीन्स कुठे आहेत ते लगेच समजू शकतं. आणि हे समजू नये म्हणून या सबमरीन्स अँटी मॅग्नेटिक फील्ड वायरनी वेढलेल्या असतात, ज्यांनी मॅग्नेट्स हे डिॲक्टिव्ह होतात. तसंच पाण्याची घनता अनेक ठिकाणी बदलते आणि म्हणून पाण्याची घनता बघूनच त्याप्रमाणे सबमरीन्स पाण्यात सोडली जातात. अशा या सबमरीन्स ज्यांचं इतकं गूढ त्यांच्याबद्दल आहे, पण आता आपण ह्यांची गोष्ट मात्र इथे संपवतोय. तर मित्रांनो, आत्ताच सांगितल्याप्रमाणे पाणबुडीची गोष्ट तर इथे संपली, पण अशा या पाणबुड्या आता भारतातही तयार व्हायला लागल्यात. आपण त्या बाबतीत अगदी आत्मनिर्भर झालो आहोत. माणसाने जसा आकाशाचा शोध घेतला तसंच समुद्र तळाचं जादुई विश्वही त्यांनी पादाक्रांत केलं आहे. अशा या संशोधकांना आणि त्याचा योग्य उपयोग करणाऱ्या देशी विदेशीच्या अनेक व्यक्तींना अत्यंत कॉम्प्लिकेटेड, कमी जागा, गुंतागुंतीची रचना, पण कामात अत्यंत चोख असलेल्या अशा या साहसी व्यक्तींना माझं शतशः नमन. आता गोष्ट काय करणार?
शेअर करा, लाईक करा, ती अनेकांपर्यंत पोचवा. चॅनलही सबस्क्राईब करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या महिन्यात अजून एखाद्या संशोधनाची अशीच एखादी अभूतपूर्व गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.